नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल असं दिलेलं आहे, y इक्वल टू, आपण त्याला कन्सिडर करूया, tan इनवर्स ऑफ रूट एक्स इंटू ब्रॅकेट 3 मायनस एक्स डिव्हायडेड बाय 1 मायनस 3x. आता इथं पहिल्यांदा ऍडजस्टमेंट नीट करून घेऊया. देअर फोर y इक्वल टू tan इनवर्स ऑफ, त्या रूट एक्स ना आता मल्टिप्लाय करून घ्या, 3 रूट एक्स मायनस एक्स इंटू रूट एक्स डिव्हायडेड बाय 1 मायनस 3x हे असेल. आता इथं सबस्टिट्यूशन तुम्हाला हे टॅन इनव्हर्स दिसते आणि अशा प्रकारचा टॅन 3 थीटा याचा फॉर्म्युला आहे. मग टॅन 3 थीटा इज इक्वल टू 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा डिव्हायडेड बाय 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला आहे तो. आता त्या पद्धतीने जर याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची म्हटली आपल्याला, तर 3च्या शेजारी रूट एक्स आहे, म्हणजे तुम्हाला याच्यात टॅन थीटा इक्वल टू रूट एक्स घ्यावं लागेल. मग टॅन स्क्वेअर थीटा काय येईल बघा बरं. टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल दोन्ही बाजूचा, त्यावेळेला एक्स येईल. आणि जर मी टॅन क्यूब घेतलं तर मला काय करावं लागेल, अशा रूट एक्स अशा 3 टर्म मला घ्याव्या लागतील. म्हणजे रूट एक्स इंटू रूट एक्स इंटू रूट एक्स हे असं येणार. त्यापैकी या दोघांचा प्रोडक्ट होईल एक्स आणि एक्स इंटू रूट एक्स हे असं येईल. मग सगळ्या सबस्टिट्यूशन मी इथं तयार केलेल्या आहेत. आता फक्त काय करतोय, इथं ते व्यवस्थित लिहून घेतोय. हिअर पुट रूट एक्स इक्वल टू टॅन थीटा. त्यामुळे थीटा इक्वल टू किती येईल बघा बरं. थीटा येणार टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. मग याच्यामध्ये चेंजेस करून घ्या. देअर फोर वाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 टॅन थीटा मायनस एक्स रूट एक्स आहे तिथं टॅन क्यूब लिहा. तयार केलेलं आहे सगळं आता त्याच्यामध्ये. डिव्हायडेड बाय 1 मायनस 3x. एक्स म्हणजेच कोण, टॅन स्क्वेअर थीटा. 3 टॅन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला तयार झाला. मग आता इथं टॅन 3 थीटा लिहूया. फॉर्म्युला सांगितलेला आहे त्याचा, टॅन इनवर्स ऑफ टॅन 3 थीटा येणार. मग टॅन इनवर्स आणि टॅन काढून टाका, हे येणार 3 थीटा. देअर फोर वाय इक्वल टू, थीटाची व्हॅल्यू तयार आहे 3 टॅन इनवर्स रूट एक्स हे असं येणार. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू 3 आहे असंच राहील. टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स म्हणजे रूट एक्स, त्याचा स्क्वेअर करावा लागेल, तो येणार एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजे हे टोटल असं येईल, अंशामध्ये 3 येणार, छेदामध्ये 2 रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स. हे आहे असं लिहिलं तरी ठेवलं तरी चालते. रूट एक्स न आत मल्टिप्लाय करून घेतलं तरी सुद्धा चालते. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू
कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स डिव्हायडेड बाय 2 हे असं दिलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा परत एकदा रूट 1 प्लस एक्स रूट 1 मायनस एक्स या पद्धतीने टर्म आलेल्या आहेत. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंय जर रूट मध्ये हे असं काय आलं की सबस्टिट्यूशन काय करायचं आहे, पुट एक्स इक्वल टू ए कॉस थिटा. इथं ए च्या ठिकाणी 1 आहे, मग सबस्टिट्यूशन मध्ये पण तोच बदल करून घ्यायचा. इथं सबस्टिट्यूशन करतोय, पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा, त्याच्यावरून थिटा इक्वल टू कॉस इनवर्स एक्स येणार. व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरूया आता. देअरफॉर वाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस कॉस थिटा मायनस रूट 1 मायनस कॉस थिटा डिव्हायडेड बाय 2. आता इथं फॉर्म्युले वापरायचे 1 प्लस कॉस 2 थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचे. मग बघा ते काय होणार तिथं फॉर्म्युले वापरल्यानंतर. कॉस इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस कॉस 2 थिटा. अँगल हाफ करायला पाहिजे. एक मिनिट, इथं घ्यावं लागेल थिटा अपॉन 2. तसंच इथं 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 घ्यावं लागेल. डिव्हायडेड बाय मध्ये हे 2 आहे असंच ते ठेवतोय. त्याच्यानंतर आता यांचं स्क्वेअर रूट निघतंय, ते स्क्वेअर रूट घेऊया. कॉस इनवर्स ऑफ इथं रूट 2 तसंच ठेवतो. इथं कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार कॉस थिटा अपॉन 2 मायनस परत एकदा इथं रूट 2 साइन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार साइन थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय इथं 2 येणार. आता इथं अंशातनं रूट 2 हे कॉमन घेतोय. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इथं रूट 2 कॉमन घेतोय, शिल्लक राहणार कॉस थिटा अपॉन 2 मायनस साइन थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय 2 आहे इथं. मग रूट 2 अपॉन 2 हे आपण सोडवलेलं आहे याच्या आधी पण, हेच असं लिहायचं. आणि याच्यामध्ये एक रूट 2 तुम्ही कॅन्सल करू शकताय, शिल्लक राहणार 1 अपॉन रूट 2. म्हणजे ही इथं कॅन्सल होऊन छेदामध्ये रूट 2 येणार. कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा अपॉन 2 मायनस साइन थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय रूट 2. आता ह्या रूट 2 न सेपरेट डिवाइड करतोय. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ हे पुढे लिहितोय इथं 1 अपॉन रूट 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2 मायनस 1 अपॉन रूट 2 इंटू साइन थिटा अपॉन 2 हे असं येईल. आता 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2 कॉस पाय बाय 4 आणि साइन पाय बाय 4 ह्या दोघांच्याही व्हॅल्यू सेम आहेत. ती व्हॅल्यू येते किती 1 अपॉन रूट 2 येते. इथं आपल्याला कॉस इनवर्स इथं बाहेर दिसते, याचा अर्थ याच्या आत आपल्याला कॉसचा फॉर्म्युला ऍडजस्ट करावा लागेल. मग कसं आलं पाहिजे, कॉस कॉस मायनस साइन साइन.
कारण कॉसचे फॉर्म्युले त्या पद्धतीनंच आहेत. फॉर्म्युले तेवढे पाठ करा. इथं मी θ/2 ची टर्म पहिल्यांदा लिहितोय आणि 1/√2 साठी कॉस π/4 पुढे लिहितोय मायनस. इथं पण तसंच करायचंय. हे असे मग हे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी झालं. म्हणजेच हे असं येणार कॉस θ/2 प्लस π/4 हे असेल. याच्यामध्ये परत एकदा हे कॉस इनवर्स आणि कॉस काढून टाका. y = θ/2 प्लस π/4. परत एकदा जरा वरती बघा थिटा काय आहे ते. हे बघा इथं थिटा आहे. थिटा = आहे कॉस इनवर्स एक्स. ती व्हॅल्यू इथं वापरूया या ठिकाणी. therefore y = cos इनवर्स x अपॉन 2 प्लस π/4. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx = हे 1/2 तसंच राहील. कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1/√(1 - x²) आणि π/4 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे याचं फायनल आन्सर येईल -1/√(1 - x²). हे येईल त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y = tan इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय 1 प्लस 6x² प्लस cot इनवर्स ऑफ 1 मायनस 10x² डिवायडेड बाय 7x. तर इथं बघा टॅन इनवर्सचे फॉर्म्युले वापरायचे आहेत. टॅन इनवर्स मध्ये एक टर्म तयार आहे, दुसरी टर्म कॉट इनवर्स मध्ये आहे. त्याला आपण टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करूया. फॉर्म्युले सगळे पाठ करा, आरामात इझिली ही उदाहरणं जमतात आणि परीक्षेमध्ये येतात, हे महत्वाचं. टॅन इनवर्स ऑफ x अपॉन 1 प्लस 6x² आणि ह्याला पण टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतोय. टॅन इनवर्स ऑफ कॉट इनवर्सचं टॅन इनवर्स केलं म्हणजे अंश आणि छेद, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज करून घ्या. फॉर्म्युला आहे त्या प्रकारचा हे असेल. आता याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करावे लागतील. y = tan इनवर्स ऑफ, आता इथं बघा इथं 1 प्लस आहे, याचा अर्थ न्यूमरेटर मध्ये अंशात मायनस आलं पाहिजे. दोन संख्या फाइंड आउट करा ज्यांचा प्रोडक्ट 6x² आणि सबट्रॅक्शन x येईल फक्त. मग ते काय येणार, 3x आणि 2x येणार. म्हणजे इथं तुम्ही घेऊ शकताय 3x मायनस 2x डिवायडेड बाय 1 प्लस 3x इंटू 2x. चेक करून बघा बरोबर येते का ते सोडवून त्याच पद्धतीनं. प्लस टॅन इनवर्स ऑफ, आता इथं आहे 1 मायनस आहे म्हणजे आता अंशात प्लस येणार. आणि दोन टर्म अशा पाहिजेत ज्यांचा प्रोडक्ट 10x² आणि ऍडिशन 7x. मग इथं मी घेतोय 5x प्लस 2x असं करून घेतोय. बघा बरं यांचा प्रोडक्ट 10x² येतोय का, समेशन 7x येते का. आता फॉर्म्युले तयार झाले, फॉर्म्युला वापरायचं त्याच्यामध्ये आता पूर्ण. इथं काय येणार, टॅन इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म 3x मायनस अंशात जे चिन्ह आहे तेच घ्यायचं असते
टॅन इनव्हर्स 2x प्लस इथं पण तसं सेम काम, टॅन इनव्हर्स 5x प्लस टॅन इनव्हर्स 2x हे असं येईल. तर याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन होईल. हे मायनस टॅन इनव्हर्स 2x आणि हे प्लस टॅन इनव्हर्स 2x कॅन्सल झालं, म्हणजेच y इक्वल टू हे एवढं शिल्लक राहील. याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx is equal to tan inverse f of x आहे ते 1 upon 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर आणि या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह ते येणार 3 प्लस इथं 1 अपॉन 1 प्लस 5x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x दॅट इज इक्वल टू 5. म्हणजे हे सिम्प्लिफिकेशन करून असं होणार 3 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर प्लस इथे येणार 5 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, टर्म बघा कशा पद्धतीने तयार केले ते. सगळ्यात पहिल्यांदा एक मोठं स्क्वेअर रूट आहे, त्याच्यानंतर त्याच्या आत अंश आणि छेद आहेत, परत अंशात अजून एक स्क्वेअर रूट आहे, त्याच्यामध्ये लिहिले 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे. त्यानंतर परत छेदामध्ये अजून एक स्क्वेअर रूट आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स अशी टर्म आहे बघा. तेव्हा टर्म व्यवस्थित मांडून घ्या. ज्या अर्थी इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर दिसते त्या अर्थी इथं तुम्हाला एक्स इक्वल टू टॅन थिटा हेच सबस्टिट्यूट करते. हिअर पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. आता एक एक टर्म त्यातली तयार करून घेतोय. 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय होणार 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा. त्यामुळे रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर हे काय येणार रूट मध्ये येणार सेक्स स्क्वेअर थिटा, त्याचं स्क्वेअर रूट येणार सेक थिटा. त्याच्या पुढं आता त्यांनी जी टर्म दिलेली आहे त्याच्यातली जर स्क्वेअर रूटच्या आतली टर्म जर मी तयार करून घेतली म्हणजे कोण आहे बघा तिथं रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे डिव्हायडेड बाय मध्ये रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स. मग रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा येणार डिव्हायडेड बाय मध्ये अशीच टर्म येणार, फक्त काय येणार इथं मायनस येणार. मग आता हे सेक थिटा म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा म्हणजे साइन अपॉन कॉस, डिव्हायडेड बाय मध्ये असंच येणार 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा. याला सिम्प्लिफाय करायचं आहे अजून. आता याचं सिम्प्लिफिकेशन काय काय होणार बघा. छेद समान अंशांची डायरेक्ट बेरीज होणार 1 प्लस साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा, छेदामध्ये पण तसंच येणार 1 मायनस साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा. इथं कॉस थिटाला
कॉस थिटा हे कॅन्सल होऊन जाईल. आता जे शिल्लक राहते ते अजून एकदा मांडून घेतो इथं. 1 प्लस साइन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. आता इथली ऍडजस्टमेंट जरा व्यवस्थित बघा, सोप्यात सोप्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट ह्याच्यात कशी करता येते ते. इथं मी असं मांडतोय 1 मायनस कॉस पाय बाय 2 प्लस थिटा घेतोय डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस कॉस पाय बाय 2 प्लस थिटा. हे जरा नीट समजून घ्या. आता बघा इथे डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे कॉसचं साइन होणार आणि पाय बाय 2 प्लस थिटा याचा अर्थ हे जाते सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह असते, हे कॉस आहे त्यामुळे ह्याचा आन्सर मायनस आहे. मग ते मायनस आणि हे मायनस असं मिळून प्लस होणार. तीच कंडिशन इथं पण आहे, याचा आन्सर मायनस येणार आहे साइन. मायनस इथं दिलं, मायनस इंटू प्लस मायनस, ह्याच्यासाठी ही ऍडजस्टमेंट अशी येईल. इथं इथं मी बाजूला लिहून ठेवतोय कॉस पाय बाय 2 प्लस थिटा दिस इज इक्वल टू मायनस साइन थिटा. ते याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता हे असं करून घेण्यापाठी मग काय कारण आहे, कारण हे असं जर वापरलं तर हे एक्झाम्पल जास्त सोप्या पद्धतीनं सोडवता येतं. 1 मायनस कॉस 2 थिटा असेल तर तुम्ही वापरू शकताय 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस कॉस 2 थिटा असेल तर तुम्ही त्याला लिहू शकताय 2 कॉस स्क्वेअर थिटा. अँगल हाफ करून घ्यायचे, तेच इथं करून घेतोय आता याच्या पुढं. हे काय होणार 1 मायनस कॉस पाय बाय 2 प्लस थिटा, तर इथं 2 साइन स्क्वेअर आणि या अँगलचं परत हाफ करावं लागेल, ते येणार पाय बाय 4 प्लस थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय मध्ये 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 4 प्लस थिटा अपॉन 2. इथं 2 ला 2 कॅन्सल होईल आणि याचं सिम्प्लिफिकेशन काय येणार आहे, टॅन स्क्वेअर पाय बाय 4 प्लस थीटा अपॉन 2. जरा नीट करून घेतोय फक्त, हे असेल. आता तुम्ही हे कशाचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे जरा बघा, बऱ्याच स्टेप झालेल्या आहेत तिथं. त्याला मी जरा बाजूला काढून घेतोय. ही एवढीच टर्म आहे बघा ती, त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं आता आपण. त्याला मी इकडं खाली घेतोय. बघा ही टर्म आहे ती. या टर्मसाठी आपण हे सबस्टिट्यूशन केले. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी कसं दिलेलं आहे ते पण बघूया आणखी एकदा. आता ती टर्म बघा नीट जरा व्यवस्थित, हे असं आहे. मग आता मी फक्त अजून हे बाहेर एक रूट आहे बघा, त्या रूट मध्ये ही व्हॅल्यू मला वापरायची आहे. त्यामुळं एक्झाम्पल कसं होणार बघा, देअर फोर वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ. आता हे बाहेरचं जे मोठं स्क्वेअर रूट आहे ते काढतोय पहिल्यांदा, आणि आतली ही जी टर्म आहे ती मी तयार केली, ती एवढी येते, ती इथं वापरतो.
तेव्हा बघा कुठलं कुठं आणलंय, काय काय केलंय ते. हे असेल. मग स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर, त्यामुळे हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दोन्ही पण निघून जाईल. हे येणार टॅन इनवर्स ऑफ टॅन π/4 प्लस θ/2 हे असेल. मग हे टॅन इनवर्स आणि टॅन हे काढून टाका. काय शिल्लक राहील मग? π/4 प्लस θ/2 येणार. आता थीटा काय सबस्टिट्यूशन केलं होतं बघा, इथं कळते. इथं एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स इक्वल टू टॅन थिटा वापरलं होतं आपण. तरी पण पाहिजे असलं तर बघून घ्या एकदा, शंका नको विनाकारण. बघा, पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. तर तिथं वापरूया आपण ते थिटा इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, आणि मग त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. देअरफॉर वाय इक्वल टू, हे π/4 तसंच ठेवतोय, प्लस थिटाच्या ठिकाणी लिहायचं आहे टॅन इनवर्स एक्स डिव्हायडेड बाय 2 लिहायचं आहे. डेरिव्हेटिव्ह याची आता झालं. सिम्प्लिफिकेशन वगैरे सगळं संपलेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx इक्वल टू π/4 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0, प्लस हे 1/2 तसंच राहील कॉन्स्टंट. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. त्यांनी कंडिशन अशी दिलेली आहे, रूट वाय प्लस एक्स प्लस रूट वाय मायनस एक्स इज इक्वल टू सी असं सांगितलेलं आहे. आणि शो दॅट काय सांगितलेलं आहे ते बघा. हे बरंच वेगळ्या पद्धतीनं काय काय त्यांनी तयार करून दिलेलं आहे. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया डायरेक्ट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह बघा बरं काय काय डेरिव्हेटिव्ह मध्ये. पहिल्यांदा रूट आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट वाय प्लस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस एक्स. मग वाय ची डेरिव्हेटिव्ह ते येणार dy/dx प्लस एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, प्लस इथं तसंच येणार. आता रूट परत एकदा रूट आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट वाय मायनस एक्स इंटू ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय मायनस एक्स. वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. उजव्या बाजूला सी कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता हिथच ह्या 2 न मल्टिप्लाय करून घेऊया. ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं की हे दोन कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे आणखीन थोडंसं त्याच्यातलं कमी करूया गोष्टी. आता ह्या 1/√y प्लस एक्स न आत मल्टिप्लाय करायचं. हे लक्षात ठेवा, 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे, त्यामुळे हे 2 आणि हे 2 कॅन्सल. इकडे उजव्या बाजूला 0 आहे, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तरी ते 0च येणार आहे. यानं आत मल्टिप्लाय करा. 1/√y प्लस एक्स इंटू dy/dx प्लस 1/√y प्लस एक्स येणार. प्लस आता 1/√y मायनस एक्स ना आत मल्टिप्लाय करा. 1/√y मायनस एक्स इंटू dy/dx मायनस 1/√y मायनस एक्स, दिस इज इक्वल टू 0.
आता याच्यात dy अपॉन dx च्या दोन टर्म आहेत, त्याच्यातून dy अपॉन dx कॉमन घेऊया. 1 अपॉन रूट y प्लस एक्स प्लस 1 अपॉन रूट y मायनस एक्स इंटू dy अपॉन dx. त्यानंतर विदाउट dy अपॉन dx च्या ह्या दोन टर्म आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म, ह्या दोघांना एकत्र घेतोय. 1 अपॉन रूट y प्लस एक्स मायनस 1 अपॉन रूट y मायनस एक्स हे असेल. दिस इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, याचा लसावी येणार रूट y प्लस एक्स इंटू रूट y मायनस एक्स. यानं इकडं अंशात मल्टिप्लाय करा, ह्या टर्मनं इकडं y मायनस एक्स प्लस रूट y प्लस एक्स न या 1 ला मल्टिप्लाय करा, हे असेल प्लस इथं पण सेम काम करायचं आहे. रूट y मायनस एक्स ने इकडं मल्टिप्लाय होईल मायनस रूट y प्लस एक्स हे असेल. दिस इज इक्वल टू 0. आता फक्त dy अपॉन dx ची टर्म तेवढी इकडे ठेवून घ्यायची डावीकडं. विदाउट dy अपॉन dx पलीकडे पाठवतोय. हे असेल. दिस इज इक्वल टू, ही टर्म इकडे आल्यानंतर मायनस होणार. बाकी सगळ्या टर्म्स बऱ्यापैकी आहे अशाच आहेत. आता बघा, इकडला छेद आणि इकडचा छेद सेम आहे, डायरेक्ट कॅन्सल करतो याला. आणि ही जी टर्म आहे, आता मला फक्त इथं dy अपॉन dx पाहिजे. बघा लक्षात येते का, या टर्मनं इकडे डिवाइड करायचं. मग डिवाइड करत असताना अजून एक काम करूया, हे जे मायनस आहे पुढं, हे मायनस मी इथं अंशात देऊन टाकतोय. त्याच्यामुळे काय होईल, जी टर्म प्लस आहे ती मायनस होईल आणि जी मायनस आहे ती प्लस होईल. चिन्ह बदलायची. हे असेल. आणि इथं जशा टर्म लिहिलेल्या आहेत तशाच छेदामध्ये पण लिहितोय. आता ही टर्म इकडं उजवीकडं छेदामध्ये येणार डिव्हायडेड बाय मध्ये, हे असेल. बघा लक्षात आले का इथंपर्यंत. मग यानं इकडे घेतल्यानंतर आता हे असं तर काही त्यांनी दिलेलं नाहीये शो दॅट मध्ये. याचा अर्थ याच्याही पुढे आपल्याला जावं लागेल. याच्या पुढे जायचं म्हणजे आता ह्याचं रॅशनलायझेशन करावं लागेल. पुढच्या स्टेपला घेतोय रॅशनलायझेशन. मग याचं रॅशनलायझेशन, छेदाचं रॅशनलायझेशन, ह्याचा कॉन्ज्युगेट घ्यायचा. हा त्याचा कॉन्ज्युगेट
त्यानं अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करून घ्यायचं. त्याच टर्म हे असे. आता इथं बघा बरं सिम्प्लिफिकेशन काय होणार. अंशात तीच टर्म 2 वेळा प्रोडक्ट मध्ये आहे. म्हणजे इथं असं येणार, याचा स्क्वेअर येणार आणि छेदामध्ये ए प्लस बी इंटू ए मायनस बी आहे. मग काय होणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच या पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मायनस आहे, पुढची टर्म कंसाच्या आत टाका, हे असं येईल. तर हे अजून पुढे सोडवायचं आहे. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू अंशात ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर येणार. पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल. मायनस 2ab येणार. 2 × मध्ये y प्लस एक्स ही फर्स्ट टर्म इंटू सेकंड रूट y मायनस एक्स. 2ab झालं हे, प्लस बी स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला की त्याचंही स्क्वेअर रूट निघून जाईल, हे असेल. छेदामध्ये तोपर्यंत बघा सिम्प्लिफिकेशन काय होते. y मायनस वाय हे कॅन्सल होईल आणि x प्लस एक्स हे येणार 2x. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन. तोपर्यंत छेदामध्ये अजून काय होते बघा, प्लस एक्स आणि मायनस एक्स हे कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहते बघा, y प्लस वाय येणार 2y मायनस 2 यांना एकाच रूट मध्ये घेतोय. ते तुम्ही मगाच्या स्टेपला घेतलं असतं तरी पण चाललं असतं, नो प्रॉब्लेम. तुम्हाला कितपत समजते त्या पद्धतीनं तुम्ही पुढे स्टेप्स पटपट करू शकताय. हे असं येईल. आता यानं सेपरेट डिवाइड करून घ्या, मग बघा कसे दिसतंय ते. 2y अपॉन 2x मायनस 2 मध्ये इथे येणार वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये 2x हे असं येणार. हे 2 कॅन्सल होईल, इथं पण कॅन्सल होईल. हे येणार y अपॉन एक्स मायनस, आता याला काय करतोय, हे एकाच रूट मध्ये घेतोय. एकाच रूट मध्ये ह्या अंशाला आणि छेदाला पण घेतोय. म्हणजे मग आपल्याला त्यांनी जसं विचारले तसं आपल्याला आन्सर लिहिता येईल. हे रूटच्या बाहेर एक्स आहे, ह्याला जर रूटच्या आत पाठवायचं असेल तर त्याचा स्क्वेअर करून आत पाठवा. आणि आता फक्त यानं सेपरेट डिव्हाइड करा. y अपॉन एक्स मायनस रूट मध्ये वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल असेल. आता त्यांनी जे शो दॅट विचारले ते जरा बघूया आपण कुठं आहे ते. बघा हे उदाहरण केवढं झालंय. त्याला घेऊया तिथं आपल्या फायनल आन्सरच्या तिथं शेजारी आणि मग चेक करू आपण त्याला आलंय का नाही बरोबर ते पण. हे भरपूर मोठी उदाहरणं आहेत ही दिलेली, परीक्षेमध्ये कितपत येतात आणि कितपत नाही बघूयात. हे असं आहे बघा, फायनल आन्सर चेक करून घ्या. वाय अपॉन एक्स मायनस रूट मध्ये वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन. म्हणजे हे त्यांनी जे सांगितले ते आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. टर्म त्यांनी अशी दिलेली आहे आपल्याला. एक्स इंटू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया आता, बघूया काय काय होते. dy अपॉन dx पर्यंत जायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट
वन मायनस वाय स्क्वेअर, त्याच्या पुढे परत वन मायनस वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह, वनची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy अपॉन dx प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. हे झालं पहिल्याचा प्रोडक्ट रूल झाला हा. प्लस दुसऱ्यासाठी पण असंच काम करायचं आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 असेल. परत 1 मायनस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 0 मायनस 2x हे असेल. प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज हे आहे असंच राहील. y ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx आणि उजव्या बाजूला 1 कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. आता हे कशा पद्धतीनं ऍडजस्ट होतील टर्म जरा विचार करावा लागेल आता याच्यामध्ये. मल्टिप्लाय तरी करून घेऊया. 0 मायनस म्हणजे हे मायनस तर तसंच राहणार आहे. बघू टर्म कशा कशा काय काय तयार होतात ते. 4 मांडूया सगळं पहिल्यांदा. इथं अंशात काय येणार बघा, -2xy हे असं येणार. छेदामध्ये येणार 2 इंटू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. शिवाय इथं अजून पुढं काय शिल्लक आहे, dy अपॉन dx. ही dy अपॉन dx ची एक टर्म झाली. प्लस इथं काय फक्त रूट मध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर एवढंच राहणार शिल्लक. त्यानंतर इथं काय होईल बघा, प्लस हे इथलं प्लस लिहितोय मी. अंशात बघा काय येणार, -2xy येणार इथं, डिव्हायडेड बाय मध्ये 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे या टर्मचं सिम्प्लिफिकेशन झालं. प्लस इथं पुढं काय येणार, रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 0 येणार. मग आता dy अपॉन dx च्या या दोन टर्म्स आहेत बघा, यांना मी एकत्र घेणार आहे. शिवाय त्याचबरोबर हे 2 ला 2 कॅन्सल करतोय, इथलं पण 2 ला 2 कॅन्सल करतोय आणि विदाऊट dy अपॉन dx ची हित एक टर्म आहे, हित एक टर्म आहे, या दोघांना एकत्र करतो. जरा बघा बरं कसं होणार. यांच्यातून ह्या दोघांच्यातून dy अपॉन dx जर मी कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहील, इथं शिल्लक राहणार -xy अपॉन रूट मध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर आणि ही टर्म पुढे येणार प्लस रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. या दोघांच्यातून dy अपॉन dx कॉमन घेतलेलं आहे. परत एकदा बघा, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, या दोघांना एकत्र केले आणि dy अपॉन dx कॉमन घेतले. प्लस आता विदाऊट dy अपॉन dx च्या ह्या दोन टर्म्स त्यांना एकत्र घेतो, आहेतच त्या एकत्र, फक्त या पद्धतीनं त्यांना आपण मांडून घेऊया. मग आता हे मायनस इथं मध्ये देतोय, मायनस एक्स वाय डिव्हायडेड बाय रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. आता याला आणखीन सिम्प्लिफिकेशन केलं पाहिजे. आता बघा ह्याचं सिम्प्लिफिकेशन कसं येणार आहे ते. देअरफॉर इथे येणार रूट मध्ये येणार, हा याचा लसाबी येणार √1 मायनस वाय स्क्वेअर. रूटने इकडं मल्टिप्लाय करा, ती टर्म प्लस येणार आहे आणि ही मायनस येणार आहे त्याच्या पुढे. त्यामुळे प्लसची टर्म मी पहिल्यांदा लिहितोय रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. परत ह्या रूटने ह्याला पण मल्टिप्लाय केलं पाहिजे इंटू √1 मायनस वाय स्क्वेअर आणि हे मायनस एक्स वाय हे पुढे ठेवतो इंटू dy अपॉन dx
प्लस इथं काय होईल बघा बरं, इथं येणार √1 - x², हे असेल. या रूटने याला मल्टिप्लाय करा, इथं पण तशाच टर्म येतील. √1 - x² √1 - y² मायनस xy, दिस इज इक्वल टू 0. मग आता ह्याला ही टर्म इकडंच ठेवतोय, याला देतोय पलीकडे पाठवून. मग हे आहे असंच इथं सगळं लिहावं लागेल आपल्याला पूर्ण. बघा परत एकदा मांडतोय. हे असेल. तर ही टर्म फक्त इकडं पलीकडे पाठवायची आहे. त्यामुळे ही टर्म इकडं आल्यानंतर मायनस, मायनस पुढंच ठेवते त्याचा. हे असं दिसेल. आता इकडचा अंश आणि इकडचा अंश हा बरं सेम आहेत का? हे काय होईल, हे डायरेक्ट कॅन्सल. हे मगाशी पण कॅन्सल करता आलं असतं, पण एवढ्या मोठ्या टर्मनं डिव्हाइड करायचं हे फार विचित्र स्टेप होते. आता हे असं दिसलं व्यवस्थित, इकडं अंशात आहे तिकडं पण अंशात आहे, हे कॅन्सल करायला सोपं जातं कम्पॅरेटिव्हली. आणि ते लक्षात पण येत. महत्वाचं म्हणजे लक्षात येणं हे जास्त महत्वाचं आहे. dy/dx इक्वल टू, हे मायनस पुढे ठेवतो, हे रूट फक्त इकडे पाठवून घ्या. √1 - y² डिव्हायडेड बाय √1 - x². हे असं एकाच वर्गमुळात लिहिलं तरी पण चालते. त्यांनी काय विचारलंय प्रूव्ह दॅट बघूया आपण. हे बघा तसंच आहे. आपला घेऊया इथं खाली आणि चेक करू, आणि काय करावं लागलं तर ते या ठिकाणी कम्प्लीट करून घेऊया. या पद्धतीनं आहे. मग असंच जर हे आणायचं असेल तर हे मायनस पुढं आहेच. एकाच रूट मध्ये घ्या. आता हे त्याचं करेक्ट फायनल रिझल्ट प्रूव्ह होते.